श्री स्वामी समर्थ. उद्या गुरुवार, जया एकादशी. उपवास नाही केला तरीही चालेल, पण तुळशीचं एक पान ठेवा इथे आणि करा. कितीही कठीण इच्छा असो, पूर्ण होईलच. नमस्कार सख्यांनो. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील वळण बदलणारा ठरू शकतो. तुमच्या मनात एखादी अशी इच्छा आहे का, जी सांगतानाही डोळ्यात पाणी येतं? एखादं असं स्वप्न जे पूर्ण व्हायचं नाव घेत नाही. आपण उपवास करतो, व्रत करतो, पण कधीकधी फळ मिळत नाही. आज मी तुम्हाला अशा एका दिवसाबद्दल सांगणार आहे, जो वर्षातून एकदाच येतो, जया एकादशी. पण थांबा, आज मी तुम्हाला कठोर उपवास करा असं सांगायला आलेले नाही. जर तुम्हाला शारीरिक व्याधींमुळे किंवा कामाच्या व्यापांमुळे उपवास जमत नसेल, तरीही तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. फक्त एक छोट्याशा चुकीमुळे आपण संधी गमावतो. ती चूक कोणती? आणि ते तुळशीचं पान, एक पान नेमकं कुठे ठेवायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. सख्यांनो, तुम्ही कधी विचार केला का की काही लोकांची कामं अगदी सहज होतात आणि आपल्याला मात्र रक्ताचं पाणी करावं लागतं? याला कारणीभूत असतात आपल्या घरातील काही ऊर्जा आणि चुकीच्या वेळी केलेले उपाय. जया एकादशीच्या रात्री जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असतं, तेव्हा निसर्गात एक अशी शक्ती कार्यरत असते जी तुमच्या शब्दांना सत्यात उतरवू शकते. मी तुम्हाला तो उपाय सांगणार आहे. तो ऐकल्यावर तुम्हाला वाटेल की हे इतकं सोपं होतं तर आम्हाला कधी का नाही कळलं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय करताना जर तुमच्या मनात शंका असेल तर तो करू नका. आणि उपाय सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक धक्कादायक गोष्ट सांगणार आहे, जी कदाचित तुम्हाला कोणीही सांगितली नसेल. तुळशीच्या झाडाजवळ केलेली एक साधी कृती तुमचं नशीब पालटू शकते किंवा तुम्हाला संकटात टाकू शकते. ते काय आहे, थोड्याच वेळात सांगते, ऐका. हा उपाय इतका शक्तिशाली आहे की पुढच्या 24 तासात तुम्हाला बदलाची जाणीव होईल. पण हा विधी सुरू करण्यापूर्वी तुमचं मन शुद्ध असायला हवं. चला तर मग या उपायाची सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच लिहा, श्री स्वामी समर्थ, गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय. तुमची एक कमेंट तुमच्यासाठी भाग्याची दारे उघडू शकते. तसेच व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून हा व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत पोहोचेल. तुम्ही शेअर केल्यामुळे जर कोणाचं दुःख दूर झालं तर त्याचं पुण्य तुम्हालाच मिळेल. आता आपण त्या उपायाकडे वळूया, पण त्याआधी एक नियम. हा उपाय करताना घरात शांतता असावी. जया एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला तुमच्या किचनमध्ये असलेल्या एका पांढऱ्या वस्तूचा वापर करायचा आहे. ती वस्तू म्हणजे साखर. साखरेचा संबंध शुक्र ग्रहाशी असतो आणि जया एकादशीचा संबंध विष्णूशी. जेव्हा तुम्ही एका विशिष्ट पद्धतीने साखरेचा वापर करता, तेव्हा घराची लक्ष्मी प्रसन्न होते. पण मुख्य उपाय आहे तुळशीच्या त्या एका पानाचा. ते पान तोडायचं नाही. मग ते कसं मिळवायचं? आणि ते पान तुमच्या उशीखाली ठेवायचं की तिजोरीत की घराच्या उंबरठ्यावर? इथेच खरा सस्पेन्स आहे. जर तुम्ही चुकीच्या जागी पान ठेवलं तर इच्छा पूर्ण होण्याऐवजी घरात कटकटी वाढू शकतात. सख्यांनो, आता नीट ऐका. हा उपाय तुम्हाला एकादशीच्या रात्री करायचा आहे. तुळशीच्या झाडाखाली जे पान आपोआप गळून पडलेलं असतं, तेच पान उचला. ते पान गंगाजलाने स्वच्छ करा. त्यावर पिवळ्या चंदनाने तुमच्या इच्छेचे पहिले अक्षर लिहा. आता हे पान घेऊन तुमच्या घराच्या अशा कोपऱ्यात जा जिथे अंधार असेल. हे पान तुम्हाला तुमच्या घराच्या नैऋत्य साऊथ वेस्ट कोपऱ्यात एका मातीच्या दिव्याखाली दाबून ठेवायचं आहे. 24 तास हे पान तिथेच राहू द्या. हा कोपरा राहूचा असतो आणि एकादशीची शक्ती या राहूच्या दोषाला संपवून
तुमची कठीण इच्छा मार्गी लावते. ज्यांना पैशाची नाड आहे त्यांची हेच पान दुसऱ्या दिवशी लाल कपड्यात बांधून स्वतःच्या पर्समध्ये ठेवावे. सख्यांनो, तुम्हाला माहीत आहे का, या एकादशीला जया एकादशी का म्हणतात? पौराणिक कथेनुसार इंद्राच्या दरबारात पुष्पवंत नावाचा एक गंधर्व आणि पुष्पवती नावाची अप्सरा होती. एका चुकीमुळे त्यांना पिशाच्च योनीचा शाप मिळाला. त्यांना प्रचंड भूक तहान लागायची, पण अन्न मिळायचं नाही. योगायोगाने माघ महिन्यातील ही एकादशी आली आणि त्यांनी नकळत उपवास केला. दुसऱ्या दिवशी त्यांना पिशाच्च देहातून मुक्ती मिळाली आणि ते पुन्हा सुंदर रूपात स्वर्गात गेले. विचार करा, जर एका राक्षसी योनीतल्या जीवांना ही एकादशी तारू शकते, तर तुमची इच्छा का पूर्ण होणार नाही? पण त्यांनी नक्की काय केलं होतं तेच गुपित मी तुम्हाला आता सांगणार आहे. आपण साखर का वापरतो? शास्त्रानुसार साखर ही चंद्राचा कारक आहे. ज्यांचं मन चंचल असतं त्यांची कामं कधीच वेळेवर पूर्ण होत नाही. जेव्हा आपण तुळशीच्या पानासोबत, जी विष्णूंची प्रिय वृंद आहे, साखरेचा प्रयोग करतो, तेव्हा घरातलं वातावरण शांत होतं. पण सख्यांनो, साखर ठेवताना एक चूक अजिबात करू नका. अनेक जण साखर उघडी ठेवतात, ज्यामुळे मुंग्या लागतात. या उपायात मुंग्या लागणं शुभ की अशुभ हे जाणून घेण्याशिवाय उपाय करू नका. जर तुम्ही साखर चुकीच्या ठिकाणी ठेवली तर घरामध्ये कर्ज वाढण्याची शक्यता असते. यामुळे मी सांगेन त्याच दिशेला ती ठेवा. अनेकांना वाटतं की पूजा फक्त सकाळीच करावी, पण जी जया एकादशी आहे, रात्री 12 ते 3 या वेळेला अमृतकाळ मानला जातो. जर तुम्हाला तुमची कठीण इच्छा पूर्ण करायची असेल तर झोपण्यापूर्वी एक छोटा दिवा देवघरात लावा आणि त्या दिव्याच्या प्रकाशात तुळशीच्या पानाकडे बघत एक विशिष्ट मंत्र बोला. तो मंत्र कोणता? तो मंत्र मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. हा मंत्र इतका प्रभावशाली आहे की तो उच्चारताच तुमच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा जळून भस्म होईल. बरेचदा आपण खूप मेहनत करतो, पण पैसा टिकत नाही. घराचा वायव्य कोपरा जर दूषित असेल तर कितीही उपाय करा, फळ मिळत नाही. या एकादशीला या कोपऱ्यात फक्त एक पाण्याचं पात्र ठेवून त्यात तुळशीचं पान टाकलं तर घराचा वास्तुदोष दूर होतो. हे पान कधी बदलायचं आणि ते पाणी कुठे टाकायचं हे नीट समजून घ्या. काय सख्यांनो, तुमच्या सभोवताली असं घडतं की पैसा येतात पण टिकत नाही? कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या आईने मला हे सांगितलं होतं. हे गुपित खूप जुनं आहे. अनेकांना याचा फायदा झालेला आहे. सख्यांनो, आता वेळ आली आहे त्या महामंत्राची. हा केवळ मंत्र नाही तर एक ब्रह्मास्त्र आहे. जेव्हा तुम्ही तुळशीचे ते पान तुमच्या हातात धरता तेव्हा तुमच्या शरीरातील ऊर्जा त्या पानात उतरते. पण त्या ऊर्जेला गती देण्याचं काम हा मंत्र करतो. जया एकादशीच्या रात्री किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा डोळे मिटून पूर्ण विश्वासाने हा मंत्र फक्त 11 वेळा म्हणा. मंत्र अतिशय सोपा आहे पण त्याचे परिणाम प्रचंड आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय. मम सर्व कार्यसिद्धी करू करू स्वाहा. हा तो मंत्र. मंत्र कसा वापरावा? हा मंत्र म्हणताना एक गोष्ट लक्षात ठेवा. मम सर्व कार्य म्हणताना तुमच्या मनात तुमची ती एक कठीण इच्छा स्पष्ट असावी. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नशीब कुणीतरी बांधलाय तर हा मंत्र म्हणताना तुळशीच्या पानाकडे एकटक बघा. मंत्र पूर्ण झाल्यावर त्या पानावर फुंकर मारा. ही फुंकर म्हणजे तुमचा संकल्प आहे जो तुम्ही सृष्टीकडे पाठवत आहात.
मी तुम्हाला खात्रीने सांगते, जर तुमची भक्ती खरी असेल तर हा मंत्र उच्चारल्यानंतर तुम्हाला स्वतःला आतून खूप हलकं वाटू लागेल. जणू काही तुमचं काम झालंय असा भास होईल. सख्यांनो, हा मंत्र पुन्हा एकदा नीट ऐका किंवा लिहून घ्या. ओम नमो भगवते वासुदेवाय मम सर्व कार्य सिद्धी करू करू स्वाहा. आता उशीर करू नका. ही जया एकादशी तुमच्या आयुष्यात सुवर्णकाळ घेऊन येवो. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गणपताये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमध्ये किती ताकद आहे हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल. श्री स्वामी समर्थ.